लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर. हो, अखेरकार वाटप सुरुवात झाली. 1500 रुपये आले. मोबाईलचे मेसेज चेक करा. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. चेक करा, चेक करा. मोबाईलचे मेसेज चेक करा. आताच आले 1500 रुपये. 1500 रुपये सर्व जिल्ह्यात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. सर्वात मोठा निर्णय. आताच चालू बारे हप्ता आलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये हप्ता आला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी. तुमच्या खात्यामध्ये हप्ता आला नसेल ना, तर हा व्हिडिओ बघा. तुम्हाला सांगतो मी आज तुमच्या खात्यामध्ये केव्हा हप्ता जमा होणार, तसेच महत्वाची अपडेट पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. 14,600 रुपये संदर्भात. तर 14,600 रुपये संदर्भात पण महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. व्हिडिओ बघा, पूर्ण बघा. तुमच्यासाठी फार कामाची माहिती आहे. कोणीच सांगणार नाही, कोणीच सांगणार नाही तुम्हाला अशी माहिती. सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगतो की 1500 रुपये वाटप, कारण वाटप आताच सुरू झालेले आहे आणि भरपूर बहिणींचे मेसेज यायला सुरुवात झालेले आहेत की सर आम्हाला हप्ता आला, हप्ता आला. तुम्हाला हप्ता आला, बाकीच्यांना नाही आला. काही बहिणींना ज्यांना नाही आला असेल त्यांनी नाही कमेंट करा, आणि ज्यांचे कमेंट नाही आहे, ज्यांना अजून हप्ता आलेला नाही, त्यांच्या खात्यामध्ये आज किती वाजता हप्ता जमा होणार आहे त्याबद्दल माहिती मिळणार आहे, आणि किती बहिणींचा हप्ता बंद झाला त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत पूर्ण बघा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बघा आता माहिती. हा तर लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये नुकतेच आताच सुरू झालेले आहे बरे. आताच सुरुवात झाली आणि राज्यातील जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरुवात झालेले आहे. भरपूर दिवसापासून आपण वाट बघत होतो. ऑलरेडी जो जी आर आहे, जी आर 12 तारखेलाच येऊन गेला होता. 12 ऑगस्ट रोजी जी आर येऊन गेला होता, आणि जी आर आल्यानंतर 5 दिवसानंतर हप्ता वाटप व्हायला पाहिजे होते, परंतु 5 नाही तर 10 दिवस झाले. 10 दिवसानंतर वाटप सुरुवात झालेली आहे. आता सण आलेला आहे महत्वाचा, तो म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन सण फार महत्वाचा आहे, आणि काय चर्चा होती रक्षाबंधन निमित्त? डबल गिफ्टची. डबल गिफ्ट, डबल हप्ता लाडक्या बहिणींना मिळेल असं बोलण्यात आलं, परंतु डबल हप्ता नाही, फक्त 1500 रुपयेच वाटप बहिणींनो. ओके, 1500 रुपयेच वाटप. आता हा 1500 रुपयाचा जो काही हप्ता आहे, हा हप्ता आहे तुमचा जुलैचा. जुलैचा हप्ता आहे हा, म्हणजे तुमचा 25वा हप्ता आता दिला जात आहे. जुलैचा हप्ता वाटप झालेला आहे. ओके, त्यासोबत तुम्हाला 26वा हप्ता ऑगस्टचा देण्यात आलेला नाही, फक्त 1500 रुपये 25वा. आता किती जिल्ह्यात हप्ता आला हे बघा. आता हे जे आहे, आता आज जरी वाटप सुरुवात झालेलं आहे, तर आता किती बहिणींना हप्ता आला आज आणि तुम्हाला कधी मिळेल? 1, 2, 3, 4, 5 एवढे दिवस वाटप चालणार आहे. म्हणजे जवळपास रक्षाबंधन पर्यंत ही वाटप चालणारच आहे. रक्षाबंधन पर्यंत वाटप चालणार आहे, आणि जेवढ्या पण बहिणी आहेत सर्वांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. आता काही बहिणींना आलेला आहे हप्ता, किंचित बहिणींना हप्ता आज वाटप झालेला आहे, आणि ज्यांना ज्यांना हप्ता आला त्यांनी कमेंट करून सांगा. चला पटापट पटापट कमेंट करा बरं. ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट करा. आणि आज काही बहिणींना हप्ता आलेला आहे, काही म्हणजे थोड्याफार बहिणींना हप्ता आलेला आहे. ज्यांना हप्ता अजून आला नाही, लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत आहे, ज्यांना हप्ता अजून आला नाही त्यांना हप्ता भेटणार आहे. ज्यांना हप्ता आला नाही त्यांना हप्ता भेटणार आहे आजच. ओके, भेटणार आहे. ज्यांना हप्ता आला नाही त्यांना भेटणार आहे हप्ता. तर कोणत्याही क्षणी सांगता येत नाही, पुढील 10 मिनिटात किंवा 30 मिनिटात, म्हणजे अर्ध्या तासात, किंवा 1 किंवा 2 तासात पण हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो. कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल तुमच्या खात्यामध्ये बहिणींनो, तुम्ही फक्त मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा, कारण हप्ता आल्यावर तुम्हाला मेसेज येतो. आता बघा महत्वाची अपडेट. ज्यांना आला नाही त्यांना आज किती वाजता येईल अजून ते पण सांगतो. हा तर ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल त्यांनी नाही कमेंट करा. नाही कमेंट करायचं आहे, आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते पण कमेंट करा. जिल्हा, जिल्हा कमेंट करा नक्की, कारण कोणत्या जिल्ह्यात अजून हप्ता आला नाही ते पण समजू द्या. बाकीच्या जिल्ह्यात हप्ता आलेला आहे, ज्यांना आला त्यांनी आला असं कमेंट करा, आणि जिल्ह्याचं नाव पण टाईप करा, म्हणजे कळेल की किती जिल्ह्यात हप्ता आला. ओके, ठीक आहे. तर पात्र बहिणींना हप्ता आलेला आहे. भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आता यावेळेस पण भरपूर बहिणी अपात्र झाल्या का? तर यावेळेस तर काही अपात्र झालेल्या नाहीत, कारण 307 बहिणी, सॉरी 307 आहे म्हणत आहे मी, 307 कोटी रुपये मागच्या वेळी आले होते जून हप्त्यासाठी, आणि आता आलेले आहेत 319 कोटी. म्हणजे निधी वाढून आलेला आहे, म्हणजे
काही बहिणींचा हप्ता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये त्या बहिणींचा हप्ता सुरू करण्यात आला आहे ज्यांचा हप्ता आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्या कारणाने बंद होता, त्यांचा हप्ता आता सुरू झालेला आहे. त्यामुळे काही बहिणींना 3,000 रुपये पण वाटप होऊ शकते. ज्यांना जूनचा हप्ता आल्याने त्यांना जून आणि जुलैचे मागील महिन्याचा पण हप्ता त्यांना मिळेल, म्हणजे 3,000 रुपये मिळतील. मग असं समजायचं नाही की काही बहिणींना हप्ता जास्त ना आम्हाला कमी, कारण त्या बहिणींचा हप्ता मागच्या वेळी जूनचा पण आलेला नव्हता, त्यामुळे त्यांना जूनचा पण आणि जुलैचा पण असा एकत्र हप्ता वाटप दिला जात आहे. ओके, समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर अशा पद्धतीने हप्त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल त्यांना बघा, संध्याकाळपर्यंत तर आज हप्ता येऊन जाईल. ओके, संध्याकाळपर्यंत 5 ते 6 वाजेदरम्यान हप्ता येण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, जास्त. तर 5 ते 6 वाजेपर्यंत हप्ता 100% येऊन जाईल. ज्यांना कोणाला हप्ता नाही आलेला आहे, ज्यांचे कमेंट नाही आहेत त्यांना सांगते मी. आणि बाकीच्यांना तर वाटप सुरुवात झालं आहे. हळूहळूपणे सर्व जिल्ह्यात हप्ता वाटप होणार आहे. काही किंचित बहिणींना वाटप सुरुवात झाल्याचं आता समजत आहे आणि अखेरकर वाटप सुरुवात झाली. सर्वप्रथम माहिती मी तुम्हाला देत आहे. चला आता पुढे महत्त्वाची माहिती बघा अजून. तर मी तुम्हाला लाडक्या बहिणींनो सुरुवातीला बोललेलो होतो की तुम्हाला 14,600 रुपये संदर्भात पण माहिती देईल. तर 14,600 रुपये संदर्भात लाडक्या बहिणींनो ही माहिती पण समजून घ्या. तर हे 1 ग्रामचे भाव आहेत. 22 कॅरेट सोनं. जरी तुम्ही आज 22 कॅरेट सोनं खरेदी करायला लागले 1 ग्राम, तर तुम्हाला 14,600 रुपये मोजावे लागतील. तर आजचा सोन्याचा भाव आहे. तर याच व्हिडिओमध्ये सोन्याचे भाव पण तुम्हाला सांगून टाकले. ओके, 14,600 रुपये भाव आहे. किती 1 ग्रामचा, आणि तुम्हाला जरी 22 कॅरेटचा मी 10 ग्रामचा भाव जरी ते सांगितला तर 10 ग्रामचा 1,46,000 भाव आहे. समजलं? चला ठीक आहे. या व्हिडिओमध्ये सोन्याचा भाव पण सांगून टाकला, म्हणजे 14,600 रुपये संदर्भात अपडेट इथे तुम्हाला सांगितले लाडक्या बहिणींनो. ओके, तर जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप झालेला आहे. आणि काही बहिणींनी आता आधार कार्ड बँकेशी लिंक केलं होतं, त्या लाडक्या बहिणींना पण आता 1,500 रुपये पडणे सुरू झाले आहे. म्हणजे त्यांना तर काही बहिणींना 3,000 रुपये पण येत आहे, कारण त्यांचे मागील हप्ते पण थांबले होते. तरी सर्वात महत्त्वाची खुशखबर आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण हप्ता आला का? हप्ता आला असेल तर पटकन कमेंट करून सांगा मला. पटापट पटापट कमेंट करा. पटापट कमेंट करा. आणि कमेंट केल्यानंतर तुम्ही जे कमेंट कराल तर त्याचे उत्तर मी पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेल. पटापट पटापट कमेंट करा. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि हप्ता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. माझी एक विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे. पटकन या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करायचं आहे. आता का सांगत आहे असं? कारण तुम्ही लाईक केलं तर तुम्हाला डेली आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहता येतील. चॅनल जरी सबस्क्राईब केलं तर डेली तुम्हाला चे व्हिडिओ पाहता येतील नवनवीन. आणि शेअर जरी केलं तर काही बहिणींना पण कळेल की काय अपडेट आलेलं आहे आजची. तर म्हणजे सर्व माहिती बहिणींना समजेल. मग त्यामुळे शेअर पण करा हा व्हिडिओ, म्हणजे जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. हे बघा, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची फेमस योजना आहे, फेमस. आणि या योजनेमार्फत दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. आता या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केलेली आहे की ही योजना आम्ही बंद करणार नाहीत, ही चालूच राहणार आहे योजना, असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी तर ही एक दिलासादायक बातमी आहे की योजना चालूच राहणार आहे म्हणून. ओके, ठीक आहे बहिणींनो, आपण आता इथेच थांबूया. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा सांगत आहे मी, लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करायला विसरू नका. हप्ता ज्यांना आला त्यांनी हप्ता आल्याचं कमेंट करा आणि ज्यांना नाही आला त्यांनी नाही कमेंट करा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये आणि तुमचा जिल्हा पण टाईप करा.